अरे आऊ बोके आले. लवकर आपलं सामान बांधा आणि पळा. अरे यार, आपल्याला बघून हे सगळे असे अरे पळतायत पळा. का? हे सगळे परत आले. पळा. हे बघा, आम्ही वाईट नाही आहोत. आम्ही हरवलोय. आम्हाला इथून बाहेर पडण्यासाठी तुमची मदत पाहिजे. आम्हाला रॅबिट खूप आवडतात. हो, मी तर एकदा रॅबिटला डायमंड पण खायला घातला होता. का? अरे यांना कॅरेट्स खूप आवडतात ना, आणि तो डायमंड 24 कॅरेटचा होता. मी ट्राय करतो. काय भाऊ, कसं काय? जोरदार. हॅलो सर. आम्हाला बघून तुम्ही सगळे का बरं घाबरता? तुम्ही सगळे आम्हाला खूप आवडता. चला आता तर मैत्री पण झाली. हे सगळे परत असे मागे का जात मला वाटतं हे सगळे तुम्हा दोघांना घाबरतायत. भावराया, आपला दबदबा अजूनही कायम आहे. राजाजी आले. आता हा कुणाला? प्रणाम राजाजी. प्रणाम राजाजी. प्रणाम राजाजी. प्रणाम राजाजी. प्रणाम राजाजी. हं? हं? तो इथे काय घ्यायला आलाय? सगळं काही तर बर 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 बाद केलं बरबाद केलं. हं? बर 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 बाद केलं. आमचा शाही मुकुट सुद्धा घेऊन गेलात. अजून काय पाहिजे? अहो खोट्या सोन्याचा मुकुट होता तो. ही गोष्ट तुला माहितीये, मला माहितीये, यांना सुद्धा माहितीच आहे की. हं? 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 पुढे येऊ नका, आम्हाला घाबरवू नका. तुम्ही आमच्याशी बोलताय का अंकल? हा मला अंकल बोलवून घाबरवतोय. आम्ही शहनशाह आहोत, आम्हाला घाबरवू नका. तिथूनच वार वार. काय वारंगल वाराणसी. वार्तालाप करा. इथून तुमचा आवाज ऐकायला येत नाहीये. पुढे नका येऊ, नाहीतर आम्ही मागे जात राहू. हं? हे बघा, जर ही तलवार म्यानातून निघाली तर आम्ही तुम्हाला नेसतू ना निसती. काय नेसताना असा शब्द बोला ना जो मला सुद्धा माहित असेल. नेसतना भूत करून टाकू. नेसतना भूत. मग काढा तलवार. घाबरवताय कोणाला? निघतच तर नाही ना. जाम झालीये गेली कित्येक वर्ष. अरे यानं तर घरातली पाल सुद्धा घाबरत नाही. मग तुम्ही एवढे का घाबरताय राव? कारण यांच्या लोकांनी आमचा टापू उद्ध्वस्त करून टाकलाय. आमची सल 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 माहितीये ना असे अडकता ते. मग का असे टफ वर्ड्स बोलता? सल सल हो सांगतो. आमच्या सल्तनतीचा नाश करून टाकला. आमच्या राजांचा शाही मुकुट सुद्धा घेऊन गेले. मुकुटाशिवाय राजे असे वाटतायत जसे चहापत्ती शिवाय चहा, शिंग नसलेली गाय आणि हात न हलवता केलेला पाय पाय. आमच्या शिवाय तर यांना माशी सुद्धा ओळखत नाही. मग यांची कोणती माणसं? पोपट अगदी बरोबर बोलतोय. हा? सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. नाही काही गल गल गल. अरे तुम्हीच मिसअंडरस्टँडिंग बोलायचं ना. त्यांना उर्दू नीट जमत नाही. गल गल. हं? हो सांगतोय. नाही कुठलाही गैरसमज नाही. आमचे राजा सुद्धा खानदानी योद्ध्यांच्या फॅमिलीतले आहेत. खूप शूर आहेत ते. अरे ही लोकं परत पुढे येत. जास्त घाबरलं तर आम्ही रडू शकतो, आणि रडलो तर आम्ही कडेवर घेतल्यावर शांत होतो. पण सगळं काही नीट सांगा तरी. हे काय, त्या दोन बोक्यांना तिथे थांबायला सांगा आणि तुम्ही आमच्या सोबत या. अच्छा असं आहे तर. पण यांना घाबरायची काहीच गरज नाहीये. कारण हे म्हणजे ते नाहीयेत. हे मित्र आहेत. माझ्यावर विश्वास ठेवा. मग ठीक आहे, बोलवा त्यांना. या रे मित्रांनो,
पण नक्की झालंय काय आम्हाला तरी सांगा. काही वाईट डोक्यांनी यांच्या बेटावर नासधूस करून ते आपल्या ताब्यात घेतलंय. यांचे लोक आणि विशेष करून यांच्या राजाचा शाही मुकुट सुद्धा घेऊन गेलेत. आणि यांना असं वाटतंय की तुम्ही त्यांचे साथीदार आहात. पण आता सगळं ठीक आहे. मला वाटतं आपण यांची मदत करायला हवी, म्हणजे मग ते आपली मदत करतील आणि आपण इकडनं बाहेर पडू शकू. हो अगदी हा? बरोबर. किती गोड आहे ते. मी तर म्हणतो यांच्यातल्या एखाद्याला पिंजऱ्यात घालून घेऊन जाऊ. काय आम्हाला पिंजऱ्यात घालून घेऊन जाणार? मी फक्त मस्करी करतोय, साधी मस्करी नाही करत. आम्ही तुमची मदत नक्की करणार. आम्ही घेऊन येऊ तुमचा शाही मुकुट परत. हो, आम्ही तुम्हाला मदत करू आणि त्या बदल्यात तुम्ही आम्हाला आमच्या घरी सोडा. आम्हाला हा सौदा मंजूर आहे. ठीक आहे, असं करा, ही शाही तलवार तुमच्या सोबत घेऊन जा. ही तुमचं रक्षण करेल. फक्त तलवार तुम्ही नाही येतात. नाही, माझ्या पोटात थोडं दुखतंय. हे घ्या औषध आणि चला. ऍक्च्युली माझी एक डिलिव्हरी येणार आहे, त्याच्यावर माझी सही लागते ना. ही घ्या डिलिव्हरी करा साईन. चला. अरे आज तर मंगळवार आहे. मंगळवारी माझा युद्ध लढाई तंटा न करण्याचा वार असतो. घ्या आता तुटलं नवरत. चला. कधी कधी कळत नाही की तू शत्रू आहेस का मित्र, पण तरी तू आपलाच आहेस म्हणून सोडून देतो तुला. बघूया किती अकड आहे त्या बोक्यांना. आपल्यापेक्षा तर जास्तच आहे त्यांना. चला आण माझी शाही तलवार. ही म्यानातून तर बाहेर निघतच नाही. मग युद्धात तिचा वापर कसा करता? शत्रूंची पाठ खाजवता? मला वाटतं शत्रूंना तुमच्या शाही मुकुटापेक्षा तुमची शाही तलवार घेऊन जायला हवी होती. अरे लवकर चला मित्रांनो, नाहीतर हे अजून कुठला तरी बहाणा करतील. तुम्ही लोक पुढे वा, मी माझा चष्मा घेऊन आत्ता आलो. अरे, हा घ्या चष्मा. चला चला मित्रांनो, आता निघूया. आपण ह्या सुरुंगातून नक्की कुठे जातोय? हं? हं? अरे वा, इथे तर एकदम स्वर्ग आहे, स्वर्ग. हा? स्वर्ग तर आहे, पण तिकडे पहा, त्यांनी स्वर्गाचा नर्क करून टाकलाय. आमच्या काही मित्रांना त्यांनी गुलाम बनवलाय आणि काहींना त्यांनी कैद करून ठेवलाय. इकडे ये, माझी नीट मालिश कर. हे घ्या तुमचं ताजं गरम दूध. हो ठेव तिथे. वा, सगळं पाडलं. ऐक भाई, मला एक सांग, या भयंकर वातावरणात सुद्धा या सशांचे दात का बाहेर पडलेत भाई? हे निघत नाही भावा, यांचे दात असतात बाहेर. जगात फक्त दोनच प्राणी आहे ज्यांचे दात बाहेर असतात. कोणते भाई? एक तर म्हणजे ससा, आणि दुसरा भाई? दुसरा सशाचे पप्पा. खूपच वाईट जोक होता भाई. बघ, हसायला पण नाही आलं. मी ना इथे तुझा बिरबल नाही आहे, सेनापती आहे तुझा. जरा इज्जतीत राहायचं, हा समजलं? हा, मग ठीक आहे. रागावतोस कशाला? राग थुकून टाक. थू करून भाई. फू. चुकून टाकले. ऐ, ओ तिकडे कर ना भाई. माझ्या चेहऱ्यावर काय? बघितलं कसं आमच्या लोकांवर अत्याचार करतायत. आणि तो पहा तिकडे ह्याचा मला म्हणायचंय आमच्या राजांचा शाही मुकुट. ओ गुरु, जमेल तेवढं जनावरांवर प्रेम करा आणि यांच्या तावडीतून कसं निसटायचं याचा प्लॅन तयार करा. त्या ताई, हे बघा, आपण एक काम करूया. आपण वेश बदलून त्यांच्यातच एक बनून जाऊया आणि त्यांना सांगूया आपण नाटक कंपनीवाले आहोत आणि मोका मिळाला की शाही मुकुट हिसकावून घेऊ. थोडक्यात तुम्ही सगळं सांभाळून घ्याल ना. चला मग मी निघतो, माझी औषध घ्यायची वेळ झालीये. थांबा, हे घ्या औषध. जर आत्ता ही तलवार निघाली असती ना तर तुझं डो डो. काय
काय माझं डोकं हा? बोला 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 काय माझं डोकं बोला. तर तुझं डोकं दाबून दिलं असतं विचार करून दुखायला लागलं असेल ना. चला वेश बदलूया. आमच्याकडे तर नाटकाचं सामान सुद्धा पडलंय. घाबरायची जितकी नाटकं करताय ना ते बघून वाटतंय तुमच्याकडे कपडे असणारच. चला मित्रांनो तयार होऊया. आम्ही आलोय तुमचं तुमचं मनोरंजन करायला. आम्ही आलो. थांबा, कोण आहात तुम्ही आणि कुठे जाताय? नाटकवाले आहोत, मुकुट घ्यायला आलोय. याला म्हणायचं आहे की आम्ही नाटक कंपनीची मंडळी आहोत. आणि सरदारांना जर आमचं परफॉर्मन्स आवडलं ना तर ते आम्हाला बक्षीस देतील. कळलं काय? नसेल कळलं तर कळवू. हा, ठीक आहे, आधी यांची तपासणी करा. सरदार काही नाही मिळालं. जाऊ दे यांना. हा, हा, हा. अरे बापरे. सरदारांचा विजय असो. आता हे कोण आहेत भाई? तुम्ही जागा बिलकुल नाही आलात ना. तुम्हाला कसं कळलं? आम्ही घुसखोर आहोत ते. आम्ही तर मेकअप पण केलाय. नाही आम्ही तर मनोरंजन करायला इथे आलोय. अच्छा, मनोरंजन करायला आला आहात. मला वाटलं मेंबर बनवणाऱ्या कंपनीतून आला आहात. तुम्ही 4 बनवायचे, पुढचा 8 बनवणार, त्यानंतर मग 16, त्यानंतर 32, पुढचा तर मला पण येत नाही. व्हेरी बॅड जोक भाई. चला तुम्ही सुद्धा एखादा जोक सांगा. एकदा ना एक हत्ती असतो. नाही नाही, हत्तीवर नाही, दुसरा कुठला तरी सांगा. एकदा ना एक मुंगी असते. नाही नाही, मुंगीवर सुद्धा नाही, दुसरा एखादा ऐकवा भाई. मग द्या सोडून, मी ऐकवतच नाही. हा चांगला होता. पाहिलं, हसायला सुद्धा आलं. तसं तर तुमची मुशी खूप सुंदर आहे, पण घडी घडी मुशीला का हात लावतात बाबा? आत्ताच लावलीये ना, त्यामुळे थोडी ते मिशीवर क्रीम आत्ताच लावले ना त्यामुळे जरा तसं होत असेल. अच्छा अच्छा, तर मग सुरू करा कार्यक्रम. तर पेश करतो तुमच्या समोर शहरातली सर्वोत्तम डान्सर रूपा देवी. ओ ओ